हॅलो, गुड मॉर्निंग. आज सकाळी आलो आहे परत रंकाळ्यावर फिरायला आणि आज एका टॉपिकवर बोलतो मी, की ऑरा काय असतो ऑरा? ऑरा जे म्हणतात की नाही, ऑरा वाढवायचा आहे मला, असं तसं. आत्ताची जी जेन जनरेशन आहे, ती जास्त ऑब्सेस्ड आहे या वर्डला. तर ऑरा म्हणजे काय असते, की तुम्हाला एक साधं जर न्यूटनचा लॉ सांगितला, तर एनर्जी कांट बी डिस्ट्रॉयड, इट कॅन बी ओनली ट्रान्सफर्ड फ्रॉम वन फॉर्म टू अनादर. तर हे ज्यावेळी म्हणतात की एनर्जी तुम्ही ट्रान्सफर करू शकताय, तुम्ही डिस्ट्रॉय करू शकत नाही त्याला. तर याचा अर्थ काय आहे की आता समजा की तुम्हाला कुठल्या तरी एखाद्या गोष्टीवरून की नाही त्रास होत असेल. बऱ्याच जणांना लस्ट हा भरपूर मेजर फॅक्टर असतो त्यांच्या लाईफमध्ये, की लस्ट कंट्रोल होत नाही वगैरे. तर कसं असते की ही पण एक एनर्जी आहे, लस्ट ही एक एनर्जी आहे. वासना, काम वासना आपण ज्याला म्हणतो, ती पण एक एनर्जी आहे. मग त्याला कंट्रोल येत नाही, तर मग कसं असते की तुम्ही कंट्रोल तुमच्या मनातनं ठरवला की बाबा कंट्रोल करायचे, तरी पण ती गोष्ट होत नसतं कदाचित. तर मग ह्याचा अर्थ काय असतो की बाबा ती एनर्जी तुमच्याकडे जास्त आहे. बट ह्याची गिल्ट मानण्यासारखी काहीच गोष्ट नाही. जर समजा तर ती एनर्जी तुम्ही चॅनलाइज केली. चॅनलाइज करणे म्हणजे काय? ती एनर्जी तुम्ही दुसऱ्या प्रोडक्टिव्ह कामात वापरा. आता समजा जर मला त्रास होत असेल त्या एखाद्या लस्ट ह्या गोष्टीचा, मला सतत डोक्यात प्रार्थना जरी करायला बसलो तरी घाण विचार येत असतील, तर मग मी काय करणार की बाबा त्या वेळेला ज्यावेळी येतील ते विचार, त्यावेळी मी व्हिडिओ शूट करणार, किंवा जे काय म्हणजे हॉबी असेल माझी, सपोज फिरायला जाणं असेल, किंवा घरातल्यांसोबत टाईम स्पेंड करणं असेल, किंवा मेडिटेशन असेल, तर ती तुम्ही काय करू शकता की एखादी नवीन हॅबिट ॲड करू शकता, की जी त्या जागेची रिप्लेसमेंट घेईल. ती एनर्जी ची जागा दुसरी एनर्जी घेऊ शकता. तर ती एनर्जीची पॉवर यूज करून तुम्ही एका स्पेसिफिकली दुसऱ्या कामात किंवा दुसऱ्या एनर्जीमध्ये टाईम तुम्ही युटिलाइज कराल. त्याला चॅनलाइज म्हणतात. आता ऑरा वाढला कसा ओळखायचा? ऑरा म्हणजे काय असते, की बाबा एक तुमच्या भोवतीच्या एनर्जीज असतात, पॉझिटिव्ह एनर्जीज, ज्या काय होतात, की तुम्हाला म्हणजे बिलीव्ह करून देऊ शकतात, किंवा एखादा समजा मी जर सॅड असलो आणि मी तुमच्या इथं बसलो तुमच्या शेजारी, तर मी पॉझिटिव्ह फील करायला लागतो. तर याचा अर्थ काय आहे, की बाबा म्हणजे ऑरा क्लीनलीनेस म्हणतात, क्लीनिंग ऑरा म्हणतात. तर मग असं अनोळखी जर व्यक्ती असेल तर ती तुमच्यासोबत संवाद करायला बघणार, किंवा कुत्री तुमच्या इथे येऊन बसणार, म्हणजे न बोलवता. जरी त्यांचं पोट भरलं असेल तरी पण येऊन त्यांनी बसणार. तर ह्या गोष्टी आहेत, जर तुम्ही स्वतःच्या एनर्जीजवर फोकस केला, कारण एव्हरीथिंग इज ऑल अबाउट एनर्जी. आता फिरायला आलोय ही पण एनर्जी आहे, मी बोलालोय ही पण एनर्जी आहे, तुम्ही ऐकायला ती पण एनर्जी आहे. त्यामुळं विचार करा कुठली एनर्जी कुठं आपण यूज करालोय, आणि मला नक्की सांगा की कमेंटमध्ये की हा कसा व्हिडिओ वाटला.